घ्यायला अध्यक्ष नाही असं नाही, उठून उभारलं तर बरं होईल. अर्धा लोकांच्या विविध मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन उपोषण होतं. काँग्रेसचे नवदुर्ग नगर परिषदेतील सर्व नगरसेवक, सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी आज उपोषणाला बसले होते. या ठिकाणी घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा विषय असेल, कचरा डेपोच्या ठिकाणचा त्या खत निर्मिती प्रकल्प बंद आहे त्याचा विषय होता, मोकाट जनावरांचा विषय आहे, त्या आरो प्लॅन्ट भीमनगरमध्ये जो उभा केलेला आहे तो अद्याप सुरू नाही, पिण्याच्या जी व्यवस्था आहे ते काम अजून अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि ही दुसरी मुदतवाढ आहे त्या कामाला. आता येत्या ऑक्टोबरपर्यंत एकदा मुदतवाढ त्या कामाला मिळालेली आहे. एकंदरीत सर्व शहरातील महत्त्वाचे विषय घेऊन हे लोक आज उपोषणाला बसले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं, प्रोसिडिंगसाठी ज्यावेळेस ज्या वेळेस आमचे नगरसेवक आवाज उठवतात त्यावेळेस हे लोक दुर्लक्ष करतात किंवा ऐनवेळचे विषय बोलण्यासाठी संधी मिळत नाही. याच्यामुळे हे उपोषण आज या ठिकाणी केलं. आणि मला वाटतं की लोकशाही मार्गाने हे उपोषण करत असताना लोकांच्या विविध मागण्या आणि गरजांसाठी उपोषण होतं. या पुढील काळात जर ह्या नुसते आश्वासनं किंवा उपोषण करू नका, आम्ही कामं करू, नुसते आश्वासनं दिली तर मला वाटतं आम्ही भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील तिथपर्यंत जाऊन हे उपोषण आंदोलन करू असं या ठिकाणी सांगतो. आज नगर परिषद प्रशासनानं त्या ठिकाणी येऊन दखल घेतली. आम्हाला तेही ठीक वाटलं किंवा कुणीतरी आहे दखल घेतली, पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की शेवटी लोकांसाठी हे प्रशासन आहे आणि शासन आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर या प्रमुख मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर परत एकदा आम्ही काँग्रेसची पूर्ण टीम रस्त्यावर उतरून आंदोलन